शनी शिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये विश्वस्त अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केल्याचं उघडकीस आलेलं आहे। तेथील विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शुक्रवारी विधानसभेत केलेली आहे। विश्वस्तांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांच्या विरोधात गुन्हेही दाखल केले जातील अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे। देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। ज्युडिशरीला मी या ठिकाणी असे आदेश दिले आहेत की यांच्यावर एफआयआर दाखल करा आणि पोलिसांना सांगितलेलं आहे की बाहेरची टीम पाठवून या ठिकाणी याची पूर्ण चौकशी करा। पण आधी जरा या लोकांना हे जे काही भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचारांना जे देवाच्या नावाने भ्रष्टाचार करतात त्या भ्रष्टाचारांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवणं हे गरजेचं आहे आणि म्हणून ती कारवाई आधी केली जाईल। दरम्यान शनी शिंगणापूर देवस्थानातील हा गैरव्यवहार नेमका काय पाहूयात। विश्वस्तांनी 3 ते 4 बनावट ॲप तयार केल्याची माहिती आहे। ॲपच्या माध्यमातून घेतल्या पूजेसाठी देणग्या। एका ॲपचे 2 ते 3 लाखांपेक्षा जास्त भाविक सदस्य आहेत। प्रत्येक भक्ताकडून पूजेसाठी 1800 रुपये घेतले। पूजेच्या साहित्यासाठी वेगळे शुल्कही घेतलं। शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये बोगस कर्मचारी भरती करण्यात आली। 2474 बोगस कर्मचारी दाखवले गेले। देवस्थानचे पैसे कार्यकर्त्यांच्या खात्यामध्ये वळवण्यात आले। तेल विक्री खिडक्यांवर 8 ऐवजी 352 कर्मचारी दाखवण्यात आले। वाहनांवर 163 कर्मचारी असल्याचं दाखवलं।